सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. तर आजचा आपला टॉपिक आहे पापी आपलीच मुळे खोदतो. जो पापी राहतो तो काय करतो? आपल्यामधलीच मुळे खोदत असतो. तर आजची आपली ही गोष्ट आहे 5 उपासकांची गोष्ट. किती उपासकांची गोष्ट आहे? 5 उपासकांची गोष्ट आहे. तर धम्मपदामध्ये गाथा क्रमांक 246, 247 आणि 248 असे 3 गाथा भगवान बुद्धांनी धम्मपदामध्ये उल्लेखित केलेले आहेत. तर आता मी एक एक गाथा म्हणून त्या गाथेचा तुम्हाला अर्थ सांगते आणि नंतर मग आपण गोष्ट सुरू करूया. ठीक आहे. तर गाथा क्रमांक 246 आहे. यो पाण मतीत पातेती मूसा वादच्च भासती लोके अदिन्नं आदियती परद्दारच्च गच्छति. ह्या गाथेचा अर्थ असा आहे, जो जीव हिंसा करतो, जो मनुष्य जीव हिंसा करतो, प्राणी मात्रांची हिंसा करतो, जो मनुष्य खोटे बोलतो, जीव हिंसा करतो त्याचबरोबर खोटे बोलतो आणि चोरी सुद्धा करतो, तो परस्त्री गमन करतो. आणि जो मनुष्य परस्त्री गमन करतो, ह्या गाथेचा अर्थ असा आहे, जो मनुष्य हिंसा करतो, खोटे बोलतो, चोरी करतो आणि परस्त्री गमन करतो. ठीक आहे. आता दुसरी गाथा आहे गाथा क्रमांक 247. सूरा मेरय पाणच्च यो नरो अनुयुज्यति इधेव मेसो लोकस्मिं मुलंखंती अत्तनो. हा गाथेचा अर्थ असा आहे, जो मद्यपान करतो, मद्यपान म्हणजे दारू, गुटखा, सिगरेट, नाही का, तो मनुष्य ह्या इहलोकातच आपली मुळे खोदतो. जो मद्यपान करतो तो ह्या इहलोकातच आपले मुळे खोदतो, अर्थातच तो स्वतःच्याच विनाशाची तयारी करतो. मद्यपान करणारा ह्या इहलोकात जगत तर आहे, परंतु तो मद्यपान करतो म्हणून स्वतःचीच मुळे खोदतो आणि स्वतःच्याच विनाशाची तयारी करतो. आता आहे गाथा क्रमांक 248. एवं भो पुरीस जानाही पाप धम्मा असह्यता मातंग लोभो अधम्मो चं चिरंग दुःखाय रंधयु. ह्या गाथेचा अर्थ असा आहे, हे पुरुष मनुष्य असे जाणून घे की असंयमी पाप धर्मात वावरतात. ज्यांच्यामध्ये संयम नसतात, असंयमी असतात जे लोक, ते पाप धर्मामध्ये वावरतात आणि जे लोक संयमी असतात ते पुण्य धर्मामध्ये वावरतात. म्हणून तुला लोभ तथा अधर्म चिरकालपर्यंत दुःखात नेऊन जाळोत. ठीक आहे. म्हणून आपल्यामधला जे लोभ आणि अधर्म आहे, पाप आणि लोभ म्हणजे पाप आणि अधर्म म्हणजे अकुशल कर्म, यांच्यामुळे चिरकालपर्यंत आपण दुःखामध्ये जळत असतो. श्रावस्ती येथील जेतवन विहारी विहरत असताना तथागतांनी वरील तीनही गाथा 5 उपासकांना उद्देशून म्हटलेल्या आहेत. श्रावस्तीमध्ये जेव्हा तथागत राहत होते तेव्हा ह्या तीनही गाथा तथागतांनी 5 उपासकांना उद्देशून म्हटलेल्या आहेत. एके समयी श्रावस्ती येथील 5 उपासकांनी उपोषण ग्रहण केले. एक समय काय झालं की श्रावस्तीमध्ये 5 उपासक होते, त्यांनी एकाच वेळी उपोषण ग्रहण केले आणि शीलाचे पालन करणे सुरू केले. त्या 5 पैकी प्रत्येकाने एक शीलाचे पालन करण्याचा दृढ निश्चय केला होता आणि त्या 5 पैकी 5 लोकांनीही तथागतांनी काय सांगितलं की प्रत्येक पुरुषांनी 5 शील पाळलेच पाहिजे. परंतु ते जे 5 उपासक होते त्यांनी निश्चय केला की आपण सगळे एक शीलांचंच पालन करूयात. तू हा शील पालन करशील, मी तो शील पालन करणार, नाही का, अशा प्रमाणे. आणि प्रत्येकाचा असा दावा होता की त्याने ज्या शीलाचे पालन करण्याचा निश्चय केला आहे त्याचे पालन करणे अत्यंत कठीण आहे. आणि त्या 5 शिलांमधून पण एकच शिलांचे त्यांनी पालन करायचे ठरवले, परंतु त्यांना असं वाटू लागले की ह्या शिलाचे पालन करणे अत्यंत कठीण आहे. आणि त्यांनी जेव्हा आपापसात चर्चा होत असे तेव्हा अनेक तर्क सांगून प्रत्येक जण म्हणू लागायचे. जेव्हा त्यांची आपापसामध्ये चर्चा व्हायची तेव्हा प्रत्येक जण अनेक तर्क वितर्क सांगून म्हणू लागायचे की तो स्वतःच फार मोठे कार्य करीत आहे. जसे ते एकमेकांना सांगायचे की मी फार मोठा कार्य करत आहे,
प्रत्येक त्याच्यामधून 5 पैकी प्रत्येक जण हेच सांगायचं की मी एक शील पालन करत आहे, हा शील पालन करणे अत्यंत कठीण आहे आणि मी खूप मोठा कार्य करत आहे, असे ते 5ही लोक एकमेकांना सांगायचे. इतर 14 मात्र नाममात्रच. शेवटी कोणाचे शील पालन करणे कठीण आहे ते ठरवण्यासाठी ते तथागताकडे गेले आणि विनंती केली. शेवटी त्यांनी आता विचार केला की कोणाचे 5 शीलामधून 5 उपासकामधून कोणाचा शील खूप कठीण आहे हे आपण आता कुणाकडे जाऊन विचारूया, तर तथागतांकडे जाऊन विचारूया. आणि तिथे गेले आणि तथागतांना विनंती केली की भंते आपणच सांगा की कोण कठीण शीलाचे पालन करीत आहे. त्या 5ही उपासक भगवंताकडे गेले आणि त्यांनी विचारलं भगवंतांना की भंते आपणच सांगा की कोण सर्वात कठीण शीलाचे पालन करीत आहे. भगवान त्यांना म्हणाले, उपासकांनो, तुम्ही कोणत्याही शीलाला श्रेष्ठ की कनिष्ठ अशी कसोटी लावू शकत नाही. भगवान त्यांना म्हणतात तुम्ही कोणत्याही शीलाला कोणता शील श्रेष्ठ आहे आणि कोणता शील कनिष्ठ आहे अशी तुम्ही अजिबातही कसोटी लावू शकत नाही. प्रत्येक शीलाचे सर्व दृष्टीने पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक शीलाचे सर्व दृष्टीने सगळ्या दृष्टीने पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. कोणतेही शील कमी दर्जाचे आहे काय? नाही. कोणतेही शील कमी दर्जाचे आहे असे समजणे चुकीचे आहे. 5 शीलांपैकी एकही शील कमी दर्जाचे नाही आहे असे समजणे फार चुकीचे आहे. ह्या 5 पैकी एकाही शीलाचे पालन करणे इतके सोपे नाही. हे जे 5 शील आहेत त्या 5 पैकी एका शीलाचे पालन करणे इतके जास्ती सोपे नाही. प्रत्येकाचे पालन करणे अत्यंत कठीण आहे. 5 शीलांमधून प्रत्येक शीलाचे पालन करणे अत्यंत कठीण आहे. कोणताही शील आसान नाही आहे. जो कोणत्याही प्राण्याची हिंसा करतो, जो व्यक्ती कोणत्याही प्राण्यांची हिंसा करतो, असत्य बोलतो, चोरी करतो, परस्त्री ग्रमण करतो, मद्यपान सेवन करतो, तो ह्या संसारात स्वतःच्या मुळाला स्वतःच्या आधाराला खोदून नष्ट करतो. 5 शीलांमध्ये जो प्राणी हिंसा करतो, चोरी करतो, खोटं बोलतो, परस्त्री ग्रमण करतो आणि मद्यपान करतो, तो ह्या संसारामध्येच स्वतःच्याच मुळाला स्वतःच्या आधाराला खोदून नष्ट करतो. हे उपासकांनो, असंयमाने केलेले कर्म हे पाप कर्म असतात. असंयम नसला आपल्यामध्ये आणि आपण असंयमाने जोही कर्म करत असणार तो पाप कर्म असते. अर्थातच संयम रहित पाप कर्म असेच असतात की तुम्हाला लोभ आणि अधर्मात चिरकालपर्यंत दुःखात जाळत असतात. संयम रहित पाप कर्म असे असतात की तुम्हाला लोभ आणि अधर्मामध्ये चिरकालपर्यंत त्याची कोणत्या कालपर्यंत त्याची काही लिमिट नाही आहे, तुम्हाला दुःखामध्ये जाळत असतात. अतः त्यांना तुम्ही जाणा आणि त्यांना जाणून तसे मनाचे संयम करा. 5 शीलांना तुम्ही जाणा आणि त्यांना जाणल्यानंतर स्वतःच्या मनाचे संयमन करा. हे सांगून भगवंतांनी वर दिलेल्या गाथा म्हटल्या ज्यांचे अर्थ येण्याप्रमाणे आहे. जो ह्या संसारात राहून हिंसा करतो, जो ह्या संसारामध्ये राहून हिंसा करतो, खोटे बोलतो, चोरी करतो, परस्त्री गमन करतो, मद्यपान करतो, तो मनुष्य इथे ह्या लोकातच आपले मुळे होतो, अर्थातच तो विनाशाला प्राप्त होतो. म्हणून हे पुरुष असे तू जाणून घे की अकुशल धर्मावर संयम करणे, जो अकुशल धर्म आहे त्याच्यावर संयम करणे एवढे सोपे नाही आहे. तुझे लोभ तथा अधर्म अनंत काळपर्यंत तुला दुःखात जाळत असतात, असं भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे. आता आपण स्पष्टीकरण ऐकूया. वरील 3ही गाथा पंचशिलावर असून सुरुवातीला उपासकांनी कमीत कमी ह्या 5 शिलाचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. ह्या ज्या 3ही गाथा मी तुम्हाला म्हणून सांगितल्या, ह्या सुरुवातीला उपासकांनी कमीत कमी ह्या 5 शिलांचे पालन करणे अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अत्यंत आवश्यक आहे. ते पंचशील ह्याप्रमाणे आहेत. पंचशील ह्याप्रमाणे आहेत. मी हिंसा करण्यापासून अलिप्त राहण्याची शिक्षा ग्रहण करतो. हिंसा, प्राणी हिंसा, मनुष्य हिंसा, कुणाची हिंसा करण्यापासून अलिप्त राहण्याची शिक्षा ग्रहण करतो.
दुसरा आहे मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची शिक्षा ग्रहण करतो, मी चोरी करणार नाही. तिसरा आहे मी मिथ्याचारापासून अलिप्त राहण्याची शिक्षा ग्रहण करतो, खोटे बोलणार नाही, चहाडी चुगली करणार नाही. मिथ्याचारापासून अलिप्त राहण्याची शिक्षा ग्रहण करतो. आणि चौथा आहे मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची शिक्षा ग्रहण करतो. पाचवा आहे मी मद्यपानापासून किंवा नशा देणाऱ्या पदार्थाचे सेवन करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा ग्रहण करतो. पाचवा कोणता शील आहे? सूरमेरय मज्ज प्रमाद ठाणा वेरमणी सिक्खापदम समादियामी. म्हणजे मी मद्यपान किंवा नशा देणाऱ्या वस्तूंपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा ग्रहण करतो. वरील पंचशिले प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पाळणे अत्यंत आवश्यक आहे. ह्या पंचशिलाचे पालन करणे प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये पालन करणे अत्यंत आवश्यक आहेत. ती शिले नुसती पाठांतरासाठी किंवा गाण्यासाठी नसून आचरणासाठी आहेत. फक्त पाठांतर करण्यासाठी आणि गाण्यासाठी नाही आहेत ही शिले. तर कशासाठी आहेत? आचरण करण्यासाठी आहेत. एखाद्याने पंचशिले घोकून पाठ केली आणि प्रत्यक्षात त्याचे आचरण करू शकला नाही तर त्या व्यक्तीसारखेच होईल ज्या व्यक्तीने अंधारात दिवा तर लावला पण त्या दिवासमोर डोळे मिटून बसला. ज्या व्यक्तीने पंचशिले पाठ केली, पंचशील पूर्णपणे पाठ केली आणि प्रत्यक्षात त्याचे आचरण करू शकला नाही तो व्यक्ती कशासारखा आहे? अंधारात जो व्यक्ती दिवा लावतो आणि दिवा लावूनही डोळे मिटून त्या दिव्यासमोर बसतो अशा व्यक्तीसारखा तो व्यक्ती आहे. धम्माचरण करताना पंचशिलाचे पालन भिक्खूंना अनिवार्य आहे. धम्माचे आचरण करताना पंचशिलाचे पालन करणे भिक्खूंना अनिवार्य आहे, पण उपासकांनाच नाही. परंतु भिक्खू असो वा उपासक जो ह्या शिलाचे पालन करणार नाही त्याने त्याचा परिणाम म्हणून येणारे दुःख सहन करावे लागतील. जो ह्या पंचशिलाचे पालन करणार नाही तो भिक्खू असो किंवा उपासक असो त्याला दुःख सहन करावे लागेल. दुःख त्याच्या पाठलाग केल्याशिवाय राहणार नाही. जो व्यक्ती पंचशिलाचे पालन करणार नाही त्याच्या मागे मागे दुःख त्याच्या पाठलागच करत राहणार. मग त्याला धम्माला दोष देता येणार नाही किंवा सरळ सरळ असे म्हणता येईल की जो पंचशिलाचे पालन करणार नाही तो खरा बौद्ध नाही. जो पंचशिलाचे पालन करणार नाही तो खरा बौद्ध नाही त्याला असं म्हणता येणार. म्हणून आजपासून आपण काय करायला पाहिजे? पंचशिलाचे पालन करत राहायला पाहिजे. आपण बौद्ध आहोत की नाही आहोत? आहोत. आपल्याला म्हटलं पाहिजे कुणीतरी की हे खरे बौद्ध आहेत. तर त्यासाठी फक्त काय करायचे? आपल्याला फक्त आणि फक्त पंचशिलाचे पालन करायचे आहे. मग तो भिक्खू असो, भिक्खुनी असो, उपासक असो किंवा उपासिका असो. आणि ही पंचशिले धम्म मार्गावरील पहिलीच पायरी आहे. धम्माच्या मार्गावरील पहिलीच पायरी कोणती आहे? तर पंचशील. आणि शील पालनाची सवय तुम्हाला धम्माच्या पुढच्या पायऱ्या चढण्याच्या मदत करण्यासाठी भाग्यवान ठरते. आणि ही जी पंचशीलाची पहिली पायरी आहे हेच आपल्याला धम्म मार्गावरील पहिली पायरी आहे. आणि शील पालनाची सवय तुम्हाला धम्माच्या पुढच्या पायऱ्या चढण्यासाठी ही पहिली पायरी आपल्याला मदतगार ठरते. म्हणून त्रिरत्नाला जो शरण जातो त्याच्यासाठी पंचशिलाचे पालन हे अत्यंत आवश्यक आहे. जो ही व्यक्ती त्रिरत्नाला शरण जातो त्याच्यासाठी पंचशिलाचे पालन अत्यंत आवश्यक आहे. आता मला सांगता का त्रिरत्न कोणकोणते आहेत? लवकर सांगा. त्रिरत्न कोणकोणते आहेत? त्रिरत्न ते पंचशील आहेत. बुद्ध, धम्म आणि संघ. जो बुद्ध, धम्म आणि संघाला शरण जातो त्याच्यासाठी पंचशिलाचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. पंचशिले कधी कधी पाळण्याची गोष्ट नाही. पंचशील असं नाही आहे की कधी कधीच पाळायचं आहे म्हणून. पंचशील पालन अहर्निश कोठेही स्थळाचे काळाचे बंधन नसणारी गोष्ट आहे. कुठेही पाळू शकतो आपण. कोणत्याही स्थळाचे बंधन नाही आहे. जर एखाद्या वेळी पंचशिलाचे पालन होऊ शकले नाही तर पश्चाताप करण्याचे कारण नाही. जर आपण रोज पंचशिलाचे पालन करत असणार परंतु एखाद्या वेळेस आपल्याकडून पंचशिलाचे पालन होत नसेल तर पश्चाताप करण्याची गरज नाही आहे. बुद्धाच्या धम्मात पश्चातापापेक्षा केलेल्या चुका
पुन्हा होऊ नये म्हणून प्रयत्नाची पराकाष्ठा करण्याला अत्यंत महत्वाचं आहे. बुद्धांच्या धम्मात पश्चातापापेक्षा केलेल्या चुका, पश्चाताप करू नका, जे तुम्ही आता चूक केली ते पुन्हा होऊ नये आणि पुन्हा ही चूक होऊ नये आणि समोर वाढू आपण आणि सुधरवू स्वतःला, हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. बुद्धांनी काही आदेश दिलेले नाहीत की जे तोडल्याने तुम्हाला ते शिक्षा देतील. बुद्धांनी ऑर्डर दिलं का आपल्याला पंचशीलाचे पालन करा म्हणून आणि आपण तोडलं तर ते आपल्याला शिक्षा देतील का? नाही. बुद्ध आदेश देणारे नाहीत की ज्या आदेशांचे पालन न केल्याने नरकात चढावे लागेल. बुद्ध आदेश देत नाही आपल्याला की आपण जर त्या आदेशाचे पालन नाही करू तर आपल्याला नरकात चढावे लागेल, असं काही नाही आहे. बुद्ध आदेशाऐवजी उपदेश देतात. आदेश नाही देत ते आपल्याला, काय देतात? बुद्ध उपदेश देतात. तो उपदेश तुम्ही नीट ग्रहण केला नाही तर दुःखात आपण पडणार. जर आपण त्यांचा उपदेश नीट ग्रहण केला नाही तर आपण दुःखामध्ये पडू आणि त्याचे जबाबदार फक्त आणि फक्त आपणच राहू. दुसरे राहणार का? नाही. बुद्ध राहणार का त्याचे जबाबदार? नाही. कोण राहणार? फक्त आपण आणि आपणच. चूक करणे बुद्धांच्या उपदेशात पाप नाही. चूक करणे बुद्ध आपल्या उपदेशामध्ये सांगतात चूक करणे पाप नाही आहे, मात्र तो जे काही करील त्याच्या चांगल्या किंवा वाईट परिणामांचा जबाबदार फक्त तोच राहणार, असे भगवान बुद्ध सांगतात. चूक करणे वाईट नाही आहे, परंतु आपण जर चुकीचे कार्य केले आणि त्याच्या जोही आपल्याला फळ मिळेल त्याचे फक्त आणि फक्त जबाबदार कोण राहणार? आपणच राहणार. बुद्ध राहणार का? नाही. हे सुद्धा समजून घेतले पाहिजे की सर्वच कर्म फळे मग ते चांगले असोत वा वाईट फळ देतातच असे नाही. सगळे कर्म चांगले कर्म असो किंवा वाईट, सगळेच कर्म फळ देतात असे नाही आहे. एखाद्याने केलेले चांगले कर्म वाईट कर्मांना झाकू शकतात. एखाद्याने खूप वाईट कर्म केले परंतु त्यांनी त्याच्यानंतर चांगले कर्म केले तर त्या वाईट कर्मांना ते चांगले कर्म झाकू शकतात किंवा वाईट कर्म चांगल्या कर्मांनाही निरर्थक करू शकतात. म्हणून कोणतेही कर्म करताना ते फार विचारपूर्वक जागरूक राहून करण्याची गरज आहे. कोणताही कर्म करताना ते फार जागरूक राहून आणि विचारपूर्वक करण्याची गरज आहे, कारण त्याच्या चांगल्या किंवा वाईट फळांचे जिम्मेदार आपण स्वतःच असतो. जोही आपण कर्म करतो त्याच्यात चांगला फळ मिळो किंवा वाईट फळ मिळो आपल्याला त्याचे फक्त जबाबदार कोण असतो? आपण आणि आपणच असतो. म्हणून समाजात वावरताना पंचशीलाचे पालन करून झालेल्या चुका दुरुस्त करून त्या पुन्हा होऊ न देण्याची काळजी घ्यायला पाहिजे. ज्या समाजात आपण वावरतो त्या समाजामध्ये पंचशीलाचे पालन करून झालेल्या चुका झाकून देण्याची आपल्यामध्ये शक्ती असली पाहिजे. स्वतःला त्या शिलांची सवय लावून घेतली पाहिजे आपण, आणि जेणेकरून स्वतःला समाजाला संरक्षण मिळून इतरांमध्ये सहानुभूतीचे करुणेचे वातावरण तयार होतात. आणि आपण पंचशीलाचे पालन केलं तर समाजामध्ये आणि जिथे आपण राहतो त्याच्यामुळे आपल्याला संरक्षण मिळते पंचशिलामुळे आणि सहानुभूती आणि करुणेचे वातावरण निर्माण होते. पंचशील पालनाने हाव, द्वेष, मोह कमी होण्यास मदत होते. पंचशील पालन केल्याने आपल्यामध्ये जे हाव, द्वेष, मोह वगैरे आहे ते कमी होण्यास मदत होते, कारण हे दोषच समाजामध्ये वातावरण गढूळ करण्यास कारणीभूत असतात. हे जे दोष आहेत ते आपल्यामध्ये ह्या समाजामध्ये वातावरणाला गढूळ, जसं पाण्याला गढूळ नाही करत का तशासारखं. उदाहरण, पहिले शील केव्हा तुटते? जेव्हा आपण एखाद्याबद्दल द्वेष आणि क्रूरतेची भावना ठेवतो. पहिले शील आपले जे आहे ते केव्हा तुटते? जेव्हा आपण एखाद्याबद्दल द्वेष आणि क्रूरतेची भावना ठेवतो. पहिले शील कोणते आहे? पाणातिपाता वेरमणी सिक्खापदम समादियामी, म्हणजे आपण प्राणी मात्रांची हिंसा करणार नाही. हे केव्हा तुटते? जेव्हा आपल्या मनामध्ये द्वेष आणि क्रूरता असते तेव्हा. दुसरे शील केव्हा तुटते? जेव्हा आपण लोभाची, आसक्तीची भावना ठेवतो आणि जे आपल्या जवळ आहे त्यात संतुष्टी नसते. जेव्हा आपण लोभाची, द्वेषाची भावना ठेवतो आणि आपल्या जवळ जे आहे आपल्याला त्याच्याबद्दल संतुष्टी नसते, असंतुष्ट असतो आणि आपण मग चोरी करतो. आपण असंतुष्ट असतो आणि त्याच्यामुळे मग आपण काय करतो? चोरी करतो. दुसरा शील कोणता आहे? अधिज्ञदाना वेरमणी सिक्खापदम समादियामी. लोभामुळे चोरी केली जाते. चोरी कशामुळे केली जाते? तर फक्त आणि फक्त लोभामुळे चोरी केली जाते. जे आपल्या मालकीचे किंवा हक्काचे नाही ते पण मिळावे म्हणून लोभ तुटतो व शील तुटते.
जे आपल्या मालकीचे आणि आपल्या हक्काचे नाही, आपल्याला असं वाटते हे पण आपल्याला मिळायला पाहिजे, लोभामुळे आपल्याला असं वाटते की हे पण मला मिळायला पाहिजे, त्याच्यामुळे मग आपण काय करतो, चोरी करतो आणि त्याच्यामुळे मग आपला दुसरा शील अधीनदाना वेरमणी तुटते. तिसरे शील काम वासनेमुळे तुटते. तिसरा शील कोणता आहे, कामे सुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदम समाधियामी. तर काम वासनेमुळे तिसरा शील तुटते. काम वासना ही आसक्ती आहे, तृष्णा आहे, मृगजळ आहे, अज्ञानातून ही गोष्ट घडते. जो अज्ञान राहिला आपल्यामध्ये त्याच्यामुळे ही गोष्ट घडते. मनुष्याला वाटते त्यात सुख आहे, काम वासनेमध्ये मनुष्याला वाटते सुख आहे, पण ते खरे सुख नसते, ते क्षणिक सुख असते, खरे सुख नसते. चौथे शील तुटण्याला कारण लोभ आहे. चौथे शील कोणते आहे, मुसावादा वेरमणी सिक्खापदम समाधियामी. बरोबर. चौथे शील तुटण्याला मात्र अनेक कारणे आहेत. कारण नाही, अनेक कारणे आहेत चौथे शील तुटण्याला. शक्यतो आपले दुष्कर्म झाकण्यासाठी, काही लोभासाठी, काही स्वार्थासाठी, काही प्राप्त करण्यासाठी किंवा दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी, द्वेषातून, ईर्षेतून इत्यादी अनेक गोष्टींसाठी मनुष्य खोटे बोलतो. बरोबर आहे. मुसावादा वेरमणी सिक्खापदम समाधियामी म्हणजे मी खोटे बोलण्याची शिक्षा ग्रहण करतो. परंतु आपण खोटे का बरं बोलतो, स्वार्थासाठी, लोभासाठी, काही आपण दुष्कर्म केले असतील त्यांना झाकून घेण्यासाठी आणि दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी, द्वेषातून, ईर्षेतून व अनेक गोष्टींसाठी मनुष्य खोटे बोलतो किंवा चहाडी करतो. चहाडी म्हणजे चहाडी, चुगली, निंदा किंवा आपले मोठेपण दाखवण्यासाठी बडाई मारतो, अर्थातच वाचेचे शील तोडतो. आणि आपला मोठेपणा दाखवायसाठी आपली खूप बडाई मारतो, म्हणून तो आपल्या वाचेचे शील तोडतो. पाचवे शील ही लोभामुळे, अज्ञानामुळे तुटते. पाचवे शील कोणते आहे, सूरा मेरय मज्ज प्रमाद ठाणा वेरमणी सिक्खापदम समाधियामी. हे शील कशामुळे तुटते, तर आपल्या लोभामुळे, अज्ञानामुळे तुटते. कारण नशेत सुख आहे असे वाटते. लोकांना असं वाटते नशा केल्याने सुख आहे, परंतु ते सुख क्षणिक आहे, ते मृगजळ आहे, खरे सुख त्यात नाही आहे. खरे सुख आहे का त्याच्यामध्ये, नाही. मद्यपान केल्याने विचार कुंठित होतात, शक्ती कमी होते, निष्काळजीपणा वाढतो. मद्यपान केल्याने काय होते, आपल्यामधले विचार कुंठित होतात, आपल्यामधली शक्ती कमी होते, निष्काळजीपणा आपल्यामधली वाढत जाते, परिणामांची आपल्याला जाणीव होत नाही. त्याचा परिणाम काय होणार आहे याची सुद्धा आपल्याला जाणीव होत नाही. काय करतो त्याचे भान सुद्धा राहत नाही. मूर्खता वाढते आणि हे शील जेव्हा तुटते तेव्हा इतर सर्वच प्रकारचे विकार तुमच्या जागे होतात. आपल्यामधली मूर्खता वाढते आणि जेव्हा हे पाचवे शील तुटते तेव्हा आपल्यामधले सगळेच विकार जागृत होतात आणि त्या अवस्थेत तुम्ही जे करू नये ते सुद्धा करतात. आणि अशी अवस्था येते मग की आपल्याला जे करायला नाही पाहिजे ते सुद्धा आपण करायला सुरुवात करतो, ज्याच्यामुळे अपघात घडतात. बरोबर आहे, अपघात घडतात. स्वतः बरोबर दुसऱ्याचाही जीव गमावणे, अर्थातच एकच शील तुटते तरी इतर चारही शील तोडले जातात. स्वतःमुळे जेव्हा इतरांचाही आपण जीव गमावतो त्याच्यामुळे एक शील तुटते, पण जर असं एकच शील तुटत नाही ते चारही शील आपल्याकडून गमावले जातात. म्हणून बुद्ध म्हणतात सर्व विकारच सोडून द्या. बुद्ध यासाठी सांगतात आपल्याला की आपल्यामधले सर्व विकार आपण काय करायला पाहिजे, सोडून द्यायला पाहिजे. विकार मुक्त व्हा, विकारांपासून मुक्त व्हा. कारण जो विकार मुक्त आहे तो शीलाचे मनपूर्वक पालन करू शकतो. जो विकारांपासून मुक्त आहे तो शीलाचे मनापासून पालन करू शकतो. अशा वेळी एखादा मनुष्य म्हणेल थोड्या प्रमाणात मद्यपान करणे हे हानिकारक नाही. अशा वेळेस एखादा मनुष्य म्हणतो मी तर थोडीशीच पितो, हानिकारक नाही आहे, परंतु ते सुद्धा आपल्यासाठी हानिकारक आहे. परंतु एक म्हण आहे, पहिल्यांदा मनुष्य ड्रिंक घेतो, नंतर ड्रिंक घेतो आणि त्यानंतर ड्रिंक मनुष्याला घेतो. म्हण अशी आहे, पहिल्यांदा मनुष्य ड्रिंक घेतो, दुसऱ्यांदा ड्रिंक आणि ड्रिंक घेतो, दोन वेळेस ड्रिंक आहे बरं, आणि तिसऱ्यांदा त्यानंतर ड्रिंक मनुष्याला घेतो. मनुष्य ड्रिंक नाही घेत, त्याच्यानंतर ड्रिंक मनुष्याला घेतो. म्हणून बुद्धांनी दिलेला इशारा लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अत्यंत जागरूक राहायला पाहिजे. आपण कसे राहायला पाहिजे, जागरूक व संयमित, स्वतःला संयमित ठेवायला पाहिजे, शांत आणि धीर राहायला आलं पाहिजे आणि मद्यपानावर विजय मिळवता आली पाहिजे. मद्यपानावर आपल्याला विजय मिळवता आली पाहिजे. कारण मद्यपानामुळे मनुष्याला सत्याचा मार्ग तर दिसतच नाहीच,
परंतु त्याचे मुक्तीचे सर्व दरवाजे बंद होतात. मद्यपानामुळे त्याला सत्याचा मार्ग दिसत नाही आणि त्याचे मुक्तीचे सर्व दरवाजे बंद होतात. लक्षात ठेवा, तिसरे आणि पाचवे शील एकमेकांशी जुळलेले आहेत. तिसरे आणि पाचवे शील. तिसरा शील कोणता आहे? कामे सुमिच्चा चारा गेरमणी सिक्खापदम समादियामी. पाचवा आहे सुरा मेळे मज्जा प्रमाद ठाणा वेरमणी सिक्खापदम समादियामी. हे दोन्ही शील एकमेकांपासून जुळलेले आहेत. ते एकमेकाला मदत करतात. हे दोन्ही शील एकमेकांना मदत करतात. ते मोडताना मनुष्य रसास्वाद घेण्याचा प्रयत्न करतो. हे जेव्हा मोडतो तेव्हा मनुष्य रसाचा स्वाद घेण्याचा प्रयत्न करतो. व्यभिचार आणि नशा हातात हात घालून चालत असतात. व्यभिचार आणि नशा हातामध्ये हात घालून चालत असतात. म्हणून या बाबतीत फारच जागरूक आणि सतर्क राहण्याची गरज आहे. या बाबतीमध्ये फार जागरूक आणि सतत राहण्याची गरज आहे. ध्यान हे माणसाच्या मनाच्या शुद्धीकरणासाठी आहे. ध्यान कशासाठी आहे? तर माणसाच्या मनाच्या शुद्धीकरणासाठी ध्यान आहे. आणि ध्यानासाठी शील विशुद्धीची गरज नाही. आणि ध्यान करण्यासाठी शीलला विशुद्ध करण्याची गरज नाही, ज्यामुळे ध्यानासाठी आवश्यक पाया तयार होतो. म्हणून बुद्धांच्या धम्मात जसे शीलाला महत्व आहे तसेच ध्यानालाही महत्व आहे. म्हणून बुद्धांच्या धम्मामध्ये ज्या प्रकारे शीलाला महत्व आहे तसे ध्यानाला सुद्धा महत्व आहे. ज्या ध्यानामुळे मनुष्याच्या आतील दीप प्रकाशित होतो आणि खरी प्रज्ञा प्राप्त होते. ध्यानामुळे मनुष्याच्या आतमधला दीप प्रकाशित होते आणि खरी प्रज्ञा त्याला प्राप्त होते. कशामुळे? ध्यानामुळे. ध्यान केल्याने मनुष्याच्या आतमधला दीप प्रकाशित होतो आणि त्याला खरी प्रज्ञा प्राप्त होते. म्हणून ध्यान हे माणसाचे साधारण मन मनाच्या उच्च अवस्थेकडे नेण्याचे कार्य करते. ध्यान केल्याने काय होते? माणसाचे जे साधारण मन असते ते मनाच्या उच्च अवस्थेकडे, ध्यान केल्याने माणसाला ते मनाच्या उच्च अवस्थेकडे माणसाचे मन घेऊन जाते. मात्र ध्यानासाठी काही पूर्व ट्रेनिंग आणि शिस्तीची गरज असते. परंतु ध्यान करण्यासाठी काही पूर्वीची ट्रेनिंग आणि शिस्तपणा नाही का त्याची गरज असते. ध्यानासाठी काही काळ जीवनातील भौतिक समस्यांकडे दुर्लक्ष करून मनाची उच्च अवस्था गाठण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची गरज असते. ध्यानासाठी जीवनातील काही जी भौतिक अवस्था आहेत आपल्यामध्ये त्याच्यापासून लांब राहून मनाची उच्च अवस्था गाठण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असते. आणि त्यासाठी उच्च प्रतीच्या शील पालनाची गरज असते. आणि त्याच्यासाठी काय करावं लागते? आपल्याला शीलाचे पालन करण्याची गरज असते. आणि त्यासाठी मनाचा निर्धार, सजगता म्हणजे सतत जागरूक असणे, वीर्य म्हणजे उत्साह आणि प्रज्ञेची गरज आहे. ध्यान करण्यासाठी कशाची गरज आहे? मनाचा निर्धार, सजगता म्हणजे सतत आपल्याला जागृत राहायचे आहे. वीर्य म्हणजे आपल्यामध्ये उत्साह असायला पाहिजे आणि प्रज्ञेची सुद्धा गरज आहे. कशाकरिता? ध्यान करण्याकरिता. कुठल्याही अनपेक्षित अडचणींवर मात करून वरील गुण विकसित करण्याची गरज आहे. कुठलीही अनपेक्षित अडचण आपल्यावर येत असेल त्याच्यावरील गुण विकसित करण्याची गरज आहे. थोडक्यात ध्यानासाठी पहिली अट आहे शील. ध्यान करण्यासाठी पहिली अट काय आहे? शील, सजगता आणि उत्साह बाळगण्याची आवश्यकता आहे. बुद्धिझमचा पाया शीलावर प्रतिष्ठित आहे. बुद्धिझमचा जो पाया आहे तो कुणाला म्हटलं जाते? शील. शील म्हणजे सदाचार. शील म्हणजे काय होते? सदाचार, सर्वच प्रकारचे सद्गुण. शील म्हणजे सदाचार, सर्वच प्रकारचे सद्गुण. बुद्धांनी प्रत्येक शीलाला अतिशय महत्त्व दिलेले आहे. बुद्धांनी जे 5 शील सांगितलेले आहे त्यातून प्रत्येक शीलाला अतिशय महत्त्व दिलेले आहे. शीलाचे 2 पक्ष आहेत. शील पालनाचे किती पक्ष आहेत? 2 पक्ष आहेत. एक आहे नकारात्मक आणि दुसरा आहे सकारात्मक. नकारात्मक पक्ष जसे पापापासून अलिप्त राहणे. नकारात्मक पक्ष म्हणजे पापापासून आपल्याला काय करायचं आहे? अलिप्त राहायचं आहे, दूर राहायचं आहे. सकारात्मक पक्ष म्हणजे जसे अकुशल कर्माचा साठा करत राहायचं आहे. नकारात्मक म्हणजे पापापासून लांब राहणे आणि सकारात्मक म्हणजे कुशल कर्माच्या, आपल्याला पुण्य कर्माचा साठा करत राहायचा आहे. भगवंतांच्या उपदेशात शीलाचे हे दोन्ही पक्ष उजागर केलेले आहेत. भगवंतांनी जेव्हा आपला उपदेश दिला त्याच्यामध्ये त्यांनी शीलाचे दोन्ही पक्ष
सांगितलेले आहेत. 5 शील आहेत. 5ही शिलांचे नकारात्मक आणि सकारात्मक बाजू भगवंतांनी आपल्या उपदेशामध्ये उजागर केलेले आहेत. लाठी व तलवार दूर ठेवून तो जीव हिंसेपासून अलिप्त राहतो. पहिला आहे लाठी व तलवार दूर ठेवून तो जीव हिंसेपासून अलिप्त राहतो. दुसरा आहे अत्यंत प्रेमाने आणि करुणेने तो प्राणी मात्रांची उन्नती आणि सुखासाठी प्रयत्न करतो. हे असं भगवान बुद्धांनी अशा प्रकारचे बाकी शिलांचे सगळं सांगितलेलं आहे. तर आपली आजची ही गोष्ट कुणाची होती? 5 उपासकांची गोष्ट. बरोबर आहे. कुणाची गोष्ट होती? 5 उपासकांची गोष्ट. आणि पापी मनुष्य काय करत राहतो? आपलीच मुळे खोदत राहतो. आणि 5 शिलांबद्दल मी सविस्तर आपल्याला माहिती सांगितलेली आहे. बरोबर. तर साधू साधू साधू.